काय मागितलात आणि काय कोल मिळालं? बोलायचं तुमचा हास्याचं सांगून जात एक नेमकं. दरवर्षी दर सालाबादप्रमाणे पालखीच्या स्वागतासाठी आम्ही इतर आज उपस्थित असतो. जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आजूबाजूचे गावचे सर्व सरपंच मंडळी, कार्यकर्ते, ते सगळे मोठ्या भक्तिभावाने दिंडीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं श्रद्धापूर्वक उपस्थित असतात. त्याप्रमाणे आज आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. काय मागितलं? बोलू तर द्या हो. यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. काही मागितलं का गजानन महाराजांकडे? नाही, गजानन महाराजांकडे मागायची काय आवश्यकता नाहीच. ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत. त्यामुळे या भक्तांना काय पाहिजे त्यांना कळतं आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील. आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाही आहे. त्यांच्या आशीर्वादानं तर आजपर्यंत इथंपर्यंत आमचं वाटचाल चालू आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला उमेदवारी द्यायच्या मानसिकतेत आहे. नाही, कोणाला देतील तो बाब श्रेष्ठींचा आहे, त्यांचा निर्णय तो आहे. शेवटी जे निर्णय होईल ते शिरसंवाद म्हणून काम करावं लागेल सगळ्यांना. गजानन महाराजांकडे असं मागणी केली का यंदाची वारी जी आहे म्हणजे महाविकास आघाडीसाठी तिची नाही, ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये. व्यक्ती जेव्हा सीट निवडून आले खासदारकीचे तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि